स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणाची सुनावणी आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पार पडणार आहे। आजच्या सुनावणीमध्ये याबद्दलचा निर्णय झाला तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका पुढच्या काही महिन्यांमध्ये लागू शकतील। मात्र निर्णयाला उशीर झाला तर निवडणुका आणखी लांबण्याची शक्यता आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि त्यामध्ये ओबीसी आरक्षण हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे। सर्वोच्च न्यायालयासमोर हे प्रकरण न्यायालयामध्ये प्रलंबित असल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी 4-4 वर्षांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झालेल्या नाहीत। देशामध्ये लोकसभेपाठोपाठ राज्यामध्ये विधानसभा निवडणूक झाली, त्यानंतर राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कधी होतील यावर सर्वत्र चर्चा सुरू आहे। कुठल्या जिल्हा परिषद निवडणुकांबाबतचा निर्णय आज येणार आहे। रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, जळगाव, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर। त्याचबरोबर सोलापूर, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, धाराशिव, लातूर, अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर, वर्धा या सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकांचा निर्णय आज होणार आहे। महापालिका कुठल्या असतील बघूया। पुणे, माफ करा, मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नाशिक, नागपूर, संभाजीनगर, मालेगाव, अकोला, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, पनवेल, कल्याण, डोंबिवली या महापालिकांचा समावेश असेल। त्याचबरोबर भिवंडी, वसई विरार, मीरा भाईंदर, पिंपरी चिंचवड, सोलापूर, कोल्हापूर, अकोला, नांदेड, लातूर, परभणी या महापालिका निवडणुकांचा सुद्धा निर्णय आज येणार आहे। एकूण 29 महापालिका, 26 जिल्हा परिषद, 257 नगरपालिका आणि 289 पंचायत समित्या या सगळ्यांच्या निवडणुकांबाबतचा निर्णय आज येणार आहे। त्यामुळे त्या सुनावणीकडे आपलं सुद्धा लक्ष असेल।